हॅलो, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, कोण सांगू शकेल? तुम्ही इकॉनॉमिक्स शिकलेला आहात, सो मला सांगा इकॉनॉमिक्स म्हणजे काय? किंवा इकॉनॉमिक्सचा वर्ड आला कुठून? कोणाला येते सांगता? हॅलो, तोहीद, मरियम, सांगू शकाल इकॉनॉमिक्स म्हणजे काय? बोला. हॅलो, अनम, Yes, sir. बोल, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, काय माहिती आहे, बोलू शकतेस? Economic is a branch of knowledge हा, concerned with the production, consumption, and transfer of wealth. ओके. आणखी कोण? तोहीद, आकांक्षा, आकाश. ओके, ठीक आहे. आपण बघूयात आता. एक मिनिट, चॅट बॉक्स मध्ये कोणी मेसेज केलाय. तोहीद, इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स कन्सर्न विथ द प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके 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 तोहीद, ठीक आहे. आपण आता जाऊयात आपल्या लेसन कडे, कारण आता आपण स्टार्टच इकॉनॉमिक्स पासून करणार. आपला सब्जेक्ट आहे बिझनेस इकॉनॉमिक्स, पण आपण स्टार्ट करणार तो इकॉनॉमिक्स पासून, कारण आपल्यामध्ये बरेचसे मुलं सायन्स. हॅलो, हा आकांक्षा, आपल्यामध्ये आलेली बरेचसे स्टुडंट हे सायन्स मधून सुद्धा आहेत, त्याच्यामुळे आपण स्टार्टिंग पासून बघूयात. ओके, जो इकॉनॉमिक्स वर्ड आला कुठून माहिती आहे का कोणाला? ओके, ठीक आहे. चला आपण बघूयात की इकॉनॉमिक्स म्हणजे एक्झॅक्ट काय. ओके, ओके. जरा सो फर्स्ट वर्ड इकॉनॉमिक्स काय बघतोय आपण, काय बघतोय खरं आपण बघतोय बिझनेस इकॉनॉमिक्स. आपल्या चॅप्टरचं नाव आहे बिझनेस इकॉनॉमिक्स. ओके, सो बिझनेस इकॉनॉमिक्स बघत असताना आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये, सो बिझनेस आणि इकॉनॉमिक्स हे दोन सेपरेट वर्ड आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे. ओके, मग सुरुवात कसं होतं की तुम्हाला इकॉनॉमिक्स विषयी बऱ्याचशा लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, कारण आपल्या मध्ये आलेले काही लोक सायन्स साईडचे सुद्धा आहेत. सो आपण सुरुवात करूयात इकॉनॉमिक्स पासून. आधी इकॉनॉमिक्स काय आहे हे समजून घेऊ, आणि मग त्याचा आपण बिझनेसची जी काही रिलेशन आहे ते जोडून आपण बिझनेस इकॉनॉमिक्स काय आहे हे समजून घेऊ. सगळ्यात आधी आपण बघूयात की इकॉनॉमिक्स म्हणजे काय, किंवा इकॉनॉमिक्स हा वर्ड आला कुठून. तर वर्ड इकॉनॉमिक्स काय काय आहे, द वर्ड economics comes from two Greek words. The word economics comes from two Greek words. Which two words? मग ते दोन शब्द कोणते आहेत? सो त्याच्यातला फर्स्ट आहे इको. कोणता आहे? इको. मग ह्या इकोचा मिनिंग काय होतो? ते इकोचा मिनिंग होतो, इकोचा मिनिंग काय होतो? सो इकोचा मिनिंग होतो होम. इकोचा मिनिंग काय होतो? होम.
the word comes, economics comes from two Greek words, eco, home. इकोचा मिनिंग होतो होम and second word कोणता आहे तर सेकंड वर्ड आहे याच्यातला नोमोस. कोणता आहे नोमोस. या नोमोसचा मिनिंग काय होतो तर ह्याचा मिनिंग होतो अकाउंट. काय होतो अकाउंट. मग आता बघा याची डेफिनेशन काय तयार होते. सॉरी डेफिनेशन होण्याचे मिनिंग काय तर द वर्ड इकॉनॉमिक्स कम्स फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स. वन इको मीन्स होम अँड सेकंड नोमोस मीन्स अकाउंट. मग याचं जॉईन केले दोन वर्ड तर जसं आपलं इकॉनॉमिक्स होतं तसं याचा मिनिंग काय होईल होम अकाउंट. काय होईल होम अकाउंट. सो इकॉनॉमिक्स हा वर्ड अशा पद्धतीने तयार झाला. आता मला कोण सांगेल तुमच्यापैकी की इकॉनॉमिक्सचे फादर कोणाला म्हटलं जातं तर फादर ऑफ इकॉनॉमिक्स. फादर ऑफ इकॉनॉमिक्स हु इज द फादर. ओके, ऍडम स्मिथ सुद्धा आहेत. आणखी राईट, ऍडम स्मिथ राईट आहे. याच्यासोबत ऍडम स्मिथ एकटेच नाही आहेत तर बऱ्याचशा इकॉनॉमिस्ट आहेत की ज्यांना या इकॉनॉमीमध्ये फादर ऑफ इकॉनॉमिक फादर ऑफ इकॉनॉमी म्हणून संबोधलं जातं. मग असे कोणकोणते आहेत, आणखी कोण आहे त्याच्यासोबत? तुम्ही ऍडम स्मिथ सोबत आणखी कोणाचं नाव सांगू शकाल? हॅलो, ऍडम स्मिथ सोबत आणखी कोणाचं नाव तुम्हाला माहिती आहे? FW टेलर. ओके, आणखी? ओके, ठीक आहे. आपण जे आता बघणार आहोत, आपण बघूया की आपण इथे कोणते फादर, इकॉनॉमिक्सचे कोणते फादर आपण बघतोय आपल्या टॉपिक मध्ये. लेट्स फादर ऑफ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचे फादर कोण? मार्शल. ओके, गुड. इकॉनॉमिक फादर तसे खूप सारे इकॉनॉमिक्स झाले. अल्फ्रेड मार्शल. फादर ऑफ इकॉनॉमिक्स अल्फ्रेड मार्शल. मग अल्फ्रेड मार्शल जे आहेत ते इकॉनॉमिक्स विषयी काय म्हणतात. सो त्यांचं फर्स्ट स्टेटमेंट काय आहे बघा. अल्फ्रेड मार्शलचं इकॉनॉमिक्स बद्दलचं फर्स्ट स्टेटमेंट. इकॉनॉमिक्स इज about the study of scarcity and choice. And the first statement काय आहे अल्फ्रेड मार्शलचं. इकॉनॉमिक्स इज अबाउट द स्टडी ऑफ स्कॅरसिटी अँड चॉईस. मीन्स व्हॉट. मग या सेंटेन्सचा मिनिंग काय होतं. या सेंटेन्सचा मिनिंग होतो इकॉनॉमिक्स मध्ये काय शिकवलं जातं किंवा इकॉनॉमिक्स तुम्हाला काय शिकवते. इकॉनॉमिक्स मला शिकवते टंचाई, ज्याला आपण टंचाई मीन्स याला जर अपन हिंदी कि जो चीज हमारे पास कम है, जिस चीज की हमें जरूरत है लेकिन वो मिल नहीं रही है, ऐसी चीज जिसको कहा जाता है स्कैरसिटी. एंड चॉइस यानी कि आप सबको पता है कि सिलेक्शन ऑफ प्रोडक्ट या फिर सिलेक्शन ऑफ सर्विसेज एनीथिंग. सो चॉइस यानी कि जो तुम चाहो उसे चूज करो या फिर उसको अपना. सो स्कैरसिटी यानी कि जो चीज नहीं मिल रही है, और सेकंड चीज जो चीज मिल रही है उसमें से आपको चूज करना है. सो इकोनॉमिक्स में यही सिखाया जाता है. द इकोनॉमिक्स इज अबाउट द स्टडी ऑफ स्कैरसिटी एंड चॉइस. इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ. इकॉनॉमिक्स मध्ये हे शिकवलं जातं की तुम्हाला ज्या गोष्टींची टंचाई भासते किंवा ज्या गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या, ज्या गोष्टी तुम्हाला निवडायच्या, त्यांचा स्टडी करणे किंवा यांचा अभ्यास करणे म्हणजे इकॉनॉमिक्स. हे त्यांनी त्यांच्या फर्स्ट स्टेटमेंट मध्ये म्हटलंय. सेकंड स्टेटमेंट मध्ये ते काय म्हणतात. इकॉनॉमिक्स
find ways of reconciling unlimited wants with limited resources. काय म्हटलंय? इकॉनॉमिक्स फाइंड वेज टू रिकन्सिल अनलिमिटेड वॉन्ट्स विथ लिमिटेड रिसोर्सेस. आता मुळात इकॉनॉमिक्स म्हणजेच हे जे की मी आता तुम्हाला सांगणार आहे, लक्षात ठेवा. आज तुमच्या पॅरेंट्सचं पेमेंट किती आहे? पॅरेंट्सचं पेमेंट किती आहे? सपोज तुमच्या पॅरेंट्सचं पेमेंट आहे मंथली 25,000. ओके, धरून चाला की तुमच्या पॅरेंट्सचं पेमेंट आहे किंवा इन्कम आहे मंथली 25,000. आता हा लिमिटेड आहे, इन्कम जो आहे तो तुमचा काय लिमिटेड आहे. ओके, आता म्हणजे थोडक्यात वेज आहेत, पैसे येण्याचे जे वेज आहेत, मनी जे येण्याचे वेज आहेत ते तुमचे किती आहेत? रिसोर्सेस जे आहेत ते फार लिमिटेड आहेत. त्याच्यामुळे तुमच्या लिमिटेड मनी हातात मिळतो, महिन्याला 25,000 तुम्हाला मिळतात. ओके, आता त्याच्यामध्ये तुमची स्वप्न काय काय आहेत? तर तुमचा स्वतःचा बंगलो असावा. ओके, तुमची स्वतःची कार असावी, तुमच्याकडे एखादी चांगली स्पोर्ट्स बाईक असावी. त्याच्यानंतर अदरवाईज त्याला म्हणाल की तुम्हाला कुठेतरी फॉरेन टूर करायची आहे. अशी खूप सारी मोठी तुमची स्वप्न असतील, तुमच्या इच्छा असतील. आता ह्या 25,000 मध्ये हे सगळं सॅटिस्फाय होऊ शकतं का? हे सगळं तुम्हाला करता येईल का? सो हे पॉसिबल म्हणजे तसा जर लॉजिकली विचार केला तर हे पॉसिबल होऊ शकत नाही एवढं सगळं. पण इकॉनॉमिकली विचार केला तर या सगळ्यावरती सोल्युशन मिळतं. ते कसं काय? तो इकॉनॉमिक्स तुम्हाला शिकवतं की सेव्हिंग कशा पद्धतीने करायची. इकॉनॉमिक्स तुम्हाला शिकवतं की कोणती थेअरी यूज करायची ज्याच्याने सेव्हिंग होईल. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स तुम्हाला शिकवतं की कुठे तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागेल, त्याचे तुम्हाला रिटर्न्स किती मिळतील. सो त्याच्यामुळे ते म्हटलंय इकॉनॉमिक्स फाइंड अ वेज ऑफ रिकन्सिलिएशन अनलिमिटेड वॉन्ट्स. कारण तुमचे वॉन्ट्स जे आहेत ते अनलिमिटेड आहेत, पण तुमचे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत. सो रिसोर्सेस लिमिटेड जर असतील तर तुम्हाला जे वॉन्ट्स आहेत अनलिमिटेड ते तुम्हाला फुलफिल करता येणार नाहीत. आणि जर इकॉनॉमिक्स जे काय करतं तर ह्या लिमिटेड रिसोर्सेस मधून तुम्हाला अनलिमिटेड वॉन्ट्स जे आहेत ते फुलफिल करण्यासाठी वेज दाखवतं. म्हणून याला म्हटलेलं आहे इकॉनॉमिक्स फाइंड वेज ऑफ रिकन्सिलिंग अनलिमिटेड वॉन्ट्स विथ लिमिटेड रिसोर्सेस. ओके, देन नेक्स्ट वन, नेक्स्ट सेंटेन्स काय आहे त्यांनी म्हटलेलं, इकॉनॉमिक्स एक्सप्लेन्स द प्रॉब्लेम्स ऑफ लिव्हिंग इन communities in term of the underlying resource cost and consumer benefits. Economics explain the problems of living in communities in term of the underlying resources, cost and consumer benefits. आता इकॉनॉमिक्स काय म्हटलं, इकॉनॉमिक्स काय एक्सप्लेन करतात? ज्यावेळेला तुम्ही सोसायटीमध्ये राहता किंवा ज्यावेळेस तुम्ही कम्युनिटीमध्ये राहता तेव्हा तुमचे खर्चाचे तुमचे थोडक्यात मी म्हणेन की तुमचे जे एक्सपेन्सेस होतात ते एक्सपेन्सेस कोणकोणत्या पद्धतीने होतात, त्याचे रिसोर्सेस कोणकोणते आहेत की तुमचे खर्च होण्याचे किंवा एक्सपेंडिचर होण्याचे, एक्सपेन्सेस होण्याचे, आणि त्याच्यातून तुम्हाला काय फायदा मिळतोय. सो कंझ्युमरला त्याच्यातून बेनिफिट्स काय मिळतोय. सो हे सगळं आणि या सगळ्यामध्ये की तुमचे जे वेज आहेत किंवा रिसोर्सेस आहेत की जिथून तुम्हाला पैसा येणार आहे, ओके, किंवा जिथे तुम्ही खर्च करणार आहात, आणि दुसरे त्याच्यातून तुम्हाला कंझ्युमरला बेनिफिट्स काय मिळणार आहे. सो या सगळ्यांचे जे प्रॉब्लेम्स येतात या सगळ्या कम्युनिटीमध्ये राहताना ज्यावेळेला हे सगळे प्रॉब्लेम्स येतात रिसोर्सेस बाबतचे किंवा तुमच्या कंझ्युमर बेनिफिट्स बाबतचे, तर या सगळ्या प्रॉब्लेम्स जे आहेत हे तुमची इकॉनॉमिक्स काय करतं, एक्सप्लेन करायला मदत करतं. कारण बऱ्याच वेळा बघा काय होतं, प्रॉब्लेम काय होतं, तुम्ही सोसायटीत राहताय, तुमचे तुमचं हे येतात, तुम्हाला महिन्याला पेमेंट आहे तुम्ही सांगितलं 25,000,
मंथली तुमचं ग्रोसरी किंवा पेंट्री म्हटलं तर त्याच्यावरती तुमचा खर्च होतो. सपोज पकडून चला मी आपण जास्त नाही 3,000 रुपये धरूयात किंवा 5,000 रुपये पकडा. 5,000 रुपये तुमचा इथे खर्च होतो. 5,000. तुमच्या घरी लहान मुलं वगैरे असतील तर त्यांचा खर्च सपोज आला एक 2,000-1,000 रुपये त्यांचा मंथली खर्च पकडून द्या. 2,000-3,000 रुपये मंथली खर्च झाला. सो अशा पद्धतीने आपण डिवाइड केलं तर प्रॉब्लेम काय होतो की पण हा डिवाइड करताना आपल्याला कळत नाही की आपण डिवाइड केलेला आहे. तुमच्याकडे 25,000 आले, तुम्ही ते खर्च करत चाललात. मंथ एंडला किंवा मंथ एंडच्या आधीच काही काळासाठी तुमच्या अकाउंटला बॅलन्स नील असतो. मग प्रॉब्लेम होतो की काय होतो की एक्झॅक्ट तुम्हाला कळत नाही. सो मंथ एंडला किंवा त्याच्या आधीच तुमचं मग काय होतं की जे काही तुमचं बेनिफिट्स आहेत किंवा सॉरी जे काही तुमचा पेमेंट आहे तो निघून जातो. मग मंथ एंडला प्रॉब्लेम येतो की माझा एक्झॅक्ट खर्च झाला कुठे, किंवा मग जर मला असं होत असेल तर मग मला एक्स्ट्रा सेव्हिंग माझी होणार कुठून, माझं फ्युचर कसं मी सेव्ह करू शकतो. हे बरेचसे आपल्या समोर प्रॉब्लेम्स उभे राहतात. इकॉनॉमिक्स काय करतं की अशा प्रॉब्लेम्स मधून आपल्याला सोल्युशन काढून देतं. सो तुम्हाला सेव्हिंगचा एक प्रॉपर वे देतो, तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा वे देतो, आणि याच गोष्टीमुळे येत्या काही वर्षामध्येच या पॉलिसी, इन्शुरन्स पॉलिसी वगैरे ज्या आहे त्या गोष्टींना जास्त डिमांड आले. कारण लोकांना कळायला लागलं की इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, फ्युचर सेफ कसं करून ठेवायचं. सो या सगळ्या गोष्टी याच्यात शिकायला मिळतात. देन नेक्स्ट आहे, नेक्स्ट सेंटेन्स काय म्हटलं त्यांनी, इकॉनॉमिक्स इज अबाउट द coordination of activities which result from specialization. Economics is the activity, about the coordination of activity which results from specialization. So economics म्हणजे काय आहे, the economics is about coordination of activities coordination which results from, जे रिझल्ट कुणाकडून आलेले आहेत तर स्पेशलायझेशन कडून. सो स्पेशलाइज लोकांकडून किंवा स्पेशलायझेशन कडून आलेले जे रिझल्ट आहेत त्याचं कॉर्डिनेशन करणं किंवा ऍक्टिव्हिटीज मध्ये, तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये त्याचं कॉर्डिनेशन करून घेणं म्हणजेच काय होतं, इकॉनॉमिक्स. सो इन शॉर्ट इकॉनॉमिक्स म्हणजे काय असतं, मी तुम्हाला इन इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत किंवा एखादा पर्सनच्या बाबतीत इकॉनॉमिक्स म्हणजे जर तुम्हाला पटवून द्यायचं म्हटलं की काय आहे हे इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर तुमचा आलेला पेमेंट हा महिन्याच्या शेवटी ज्यावेळेला खर्च होतो किंवा तुमचा आलेला पेमेंट आहे आणि तुमच्या डिमांड ज्या आहेत याच्यामधलं जे कॉर्डिनेशन आहे की तुमच्या पेमेंट आणि तुमच्या डिमांडचं जे काही एक कॉर्डिनेशन किंवा त्याचं एक जे रिलेशन मेंटेन केलं जातं त्याला म्हटलं जातं इकॉनॉमिक्स. आलं लक्षात. सो आपण इन शॉर्ट इकॉनॉमिक्स म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. आता आपण बघूयात की बिझनेस इकॉनॉमिक्स. हे झालं आपलं इकॉनॉमिक्स. ओके. आता व्हॉट इज मीन बाय बिझनेस इकॉनॉमिक्स. बिझनेस इकॉनॉमिक्स बुक मध्ये मी नंतर बघणार आहे, हे मी आधी तुमच्या जस्ट कन्सेप्ट क्लिअर करून घेतोय. इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स. आता बिझनेस म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बिझनेसचे टाइप सुद्धा माहिती आहेत. सो मी ते बिझनेस म्हणजे काय हे तुम्हाला मी एक्सप्लेन करत बसणार नाहीये. सो आता आपण बघूयात बिझनेस इकॉनॉमिक्स. बिझनेस इकॉनॉमिक्स बघण्याआधी मी तुम्हाला एक डेफिनेशन देतो त्याच्या, ते आपण फील करूयात. सो डेफिनेशन त्याचे आहे, यूज ऑफ economic analysis to make dash dash involving the best use of dash dash scarce resources. Business economics म्हणजे काय, the use of economic analysis to make
डॅश डॅश इन्व्हॉल्विंग द बेस्ट यूज ऑफ डॅश डॅश स्केअर रिसोर्सेस. आता याच्यामध्ये एक लक्षात येईल तुमच्या, कोणताही बिझनेस म्हटलं तर बिझनेस मध्ये महत्वाची गोष्ट काय असते, तर बिझनेसला प्रत्येक पॉइंटला सगळ्यात महत्वाची गरज पडते कसली, तर डिसिजन मेकिंग. बरोबर आहे. बिझनेसला प्रत्येक पॉइंटला डिसिजन मेकिंगची खूप गरज असते, कारण बिझनेसला प्रत्येक पॉइंटला एक नवीन डिसिजन घ्यायची गरज पडते, आणि हे डिसिजन जे आहे ते तुमच्या बिझनेसवरती खूप जास्त इफेक्ट करत असतात. त्याच्यामुळे काय म्हटलं, यूज ऑफ इकॉनॉमिक अनालिसिस. मग इकॉनॉमिकचे जे हे कन्सेप्ट आहेत किंवा इकॉनॉमिकच्या ज्या काही थिअरीज आहेत मी तुम्हाला सांगितलं. आता थिअरीज म्हणजे काय थोडक्यात, तर थिअरीज म्हणजे प्रत्येक इकॉनॉमिस्टने त्याची एक मी म्हणेन त्याला एक्सपिरियन्स, इकॉनॉमिक संदर्भातला एक्सपिरियन्स आहे जो शेअर केलेला आहे, त्यांनी यूज केलेला जो काही प्रोसेस होती ती शेअर केलेली आहे, आणि ती प्रोसेस त्या इकॉनॉमिक्सची थेअरी म्हणून आपण यूज करतो, किंवा तो एखादा इंडिव्हिज्युअल किंवा एखादा बिझनेस यूज करतो, त्यालाच म्हटलं तर इकॉनॉमिकल थेअरी. म्हणजे आता सपोज जसं की आता तुम्हाला माहिती असतं, युपीएससी स्टडी करणारा एखादा स्टुडंट आहे, ओके, आणि त्याला तुम्ही विचारलं की किती तास स्टडी करत होतास किंवा क्रॅक केलेला, स्टडी झाल्याच्या नंतर एखाद्याने युपीएससी क्रॅक केलं, त्याला विचारलं तुम्ही किती तास स्टडी केलास, त्याने तो बोलेल मी 18 तास स्टडी केला. एखाद्या सांगितलं 18 तास स्टडी केला, मग त्याचा तो टाइम टेबल देईल, मी एवढा वेळ स्टडी करायचो, एवढा वेळ जेवायचो, एवढं. दुसऱ्याला विचारलं तू किती स्टडी केलास, तो बोलेल मी 8 ते 9 तास स्टडी करायचो, मग त्याचं शेड्यूल देईल. आता दोघांचं शेड्यूल वेगवेगळं आहे, दोघांचे एक्सपिरियन्स वेगवेगळे आहे. सो त्याने मांडलेली ही त्याची थेरी आहे, ह्याने मांडलेली ही याची थेरी आहे. सो त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं की त्याच्या ज्यांनी पहिलं ज्यांनी थेरी मांडली त्याची कदाचित जी ग्राफ्सिंग पॉवर आहे ती कमी असेल, आणि याची काय आहे की याची चांगली आहे, ह्याला एखादी गोष्ट ऐकल्यानंतर पटकन वाचल्यानंतर पटकन लक्षात येते, त्याच्यामुळे त्याला वेळ कमी लागला. सो त्यांच्या दोघांच्या आयक्यूचा विचार केला तर आयक्यू मुळे त्याच्यामध्ये फरक पडलाय. सो त्या दोघांच्या थेरी ज्या वेळेला वाचल्याच्या तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला स्वतःला कोणती यूज करायची, पहिल्याची करायची की दुसऱ्याची करायची, ती तुम्ही तुमच्या मेंटॅलिटी किंवा तुमच्या आयक्यू नुसार तुम्ही ठरवणार आहात. ओके, सो अशा पद्धतीने ज्यावेळेला इकॉनॉमिक्स मध्ये काही थेरी मांडल्या गेल्या प्रत्येक इकॉनॉमिस्टने, तेव्हा त्याच्या मागे त्यांचा एक्सपिरियन्स होता. आता तुमच्या बिझनेस साठी कोणती थेरी युजफुल आहे हे तुम्ही ठरवायचंय. त्यांनी जे बनवलेला फॉर्मॅट आहे किंवा त्यांनी जे बनवलेले शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तुमच्या बिझनेस कोणत्याच ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये त्यांनी बनवलेलं स्ट्रक्चर आहे इकॉनॉमिकल, किंवा त्यांनी जी थेरी मांडलेली आहे त्या स्ट्रक्चरमध्ये तुमचा बिझनेस कोणत्या स्ट्रक्चरमध्ये फिट होतो हे तुम्हाला ठरवायचं आहे. सो त्याच्यामुळे, आणि तो स्ट्रक्चर का गरजेचा आहे, कारण इथे काय म्हटलंय की इकॉनॉमिकल प्रत्येक बिझनेसच्या प्रत्येक पॉइंटला तुम्हाला डिसिजनची गरज आहे. सो जर तुम्हाला बिझनेसमध्ये प्रॉपर डिसिजन घ्यायचे आहेत आणि ज्याचा तुमच्या बिझनेसला कुठेही लॉस होता कामा नये, ज्याच्यामुळे तुमच्या बिझनेसला कोणतेही अडथळे येऊ नये, यासाठी डिसिजन मेकिंग मध्ये इकॉनॉमिकची कन्सेप्ट टाकणं गरजेचं आहे, किंवा हे जे थिअरीज आहे ते पुट करणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलंय बिझनेस इकॉनॉमिक्सचं मिनिंग काय, यूज ऑफ इकॉनॉमिक्स अनालिसिस टू मेक आता मग सांगा मला या फिल इन द ब्लँक्सला काय येईल, मेक्स बिझनेस डिसिजन. यूज ऑफ इकॉनॉमिक्स अनालिसिस टू मेक बिझनेस डिसिजन. बिझनेस डिसिजन साठी इकॉनॉमिक्स अनालिसिसचा यूज करणं, इन्व्हॉल्विंग द बेस्ट यूज ऑफ काय. आता तर जर तुम्ही एखाद्या बिझनेस मध्ये, आता पुढची स्केअर रिसोर्सेस, बेस्ट यूज ऑफ स्केअर रिसोर्सेस. जर बिझनेसचा विचार करताय तुम्ही तर रिसोर्सेस कुठले असणार आहेत, ऑब्विसली त्या बिझनेस रिलेटेड म्हणजेच तुमचे ऑर्गनायझेशनल स्केअर रिसोर्सेस. The use of economics analysis to make business decision involving the best use of organizational scarce resources. So लक्षात आली definition. Use of economics analysis to make business decision involving the best use of organizational scarce resources. सो अशा पद्धतीने बिझनेस इकॉनॉमिक्सची डेफिनेशन तयार होते. सो आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कदाचित माहिती असेल की मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो म्हणजे काय,
तर त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी इन्क्लूड होतात, एक्सटर्नल सुद्धा आणि इंटरनल सुद्धा. आणि मायक्रो मध्ये काय होतं, तर मायक्रो मध्ये ओनली एक्सटर्नल थिंग्स इन्क्लूड होतात. म्हणजे जर बिझनेसचा विचार करत असाल तर मायक्रो मध्ये फक्त तुमचा इंडिव्हिज्युअल बिझनेस आहे. जर तुम्ही पर्सनल इंडिव्हिज्युअल म्हणून विचार करत असाल, तुम्ही इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक जे आहे ते तुमचं येईल मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. सो हा त्याचा डिफरन्स आहे मॅक्रो आणि मायक्रो मधला. देन इज अ इकॉनॉमिक्स अनालिसिस. त्याच्यानंतर आता एक लक्षात घ्या, मग ह्याच्यामध्ये कुठे कुठे गरज पडते, मीन्स बिझनेस मध्ये इकॉनॉमिकची गरज कुठे कुठे. बिझनेसचा जर विचार केला तर सगळ्यात पहिले येतं प्रोडक्शन. त्याच्यानंतर प्रोडक्शन नंतर फायनान्स येतं बिझनेस मध्ये, ह्युमन रिसोर्स येतं, सो अजून बरेचसे डिपार्टमेंट येतात. सो या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस काय होतं की इकॉनॉमिक थेअरी यूज करावे लागतं. आणि ह्या इकॉनॉमिक थेअरी ज्यावेळेला ह्याच्या डिसिजनसाठी ज्यावेळेला इकॉनॉमिक थेअरी यूज कराल, त्याच्यानंतर तुम्हाला कळणार की तुमच्या जे ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस आहेत त्याचा प्रॉपर यूज कसा होतो, बेस्ट यूज तुम्ही कसा करू शकता, हे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही मला सांगा, याचं एक एक्झाम्पल घेतलंय. सपोज मी एखादा बिझनेस चालवतोय, मला मंथली काय होतं की हा मी 20 लाख रुपये त्याच्यात इन्व्हेस्ट केले आणि एका वर्षानंतर मला त्या 20 लाखचे मिळाले किती, सो माझे सपोज एक 40 लाख झाले. सो 20 लाख मला प्रॉफिट मिळाला. आता मी काय केलं की आता ते 20 लाख होते, ते सगळेच्या सगळे काय केले की प्रॉफिट जो होता तो काढून घेतला आणि जी माझी प्रिन्सिपल अमाऊंट होती ती मी परत यूज केली, तशीच यूज केली. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झालं की मी याच्यामध्ये इकॉनॉमिकल विचार केला नाही, मी एवढाच विचार केला प्रॉफिट माझा मला घेतला आणि माझं आहे ते चालू झालं. पण याच्यामुळे मी लॉस मध्ये गेलो, कारण त्या एक वर्षात दुसऱ्या कंपनीने काय केलं की सेम इन्व्हेस्टमेंट केली होती सपोज 20 लाखची, आणि त्यांनाही 40 लाख प्रॉफिट झाला. पण त्यांनी काय केलं, त्यातला 10 लाख प्रॉफिट स्वतःच्या यूज साठी घेतला आणि 10 लाख जो होता तो बिझनेसच्या डेव्हलपमेंटसाठी यूज केला किंवा नवीन स्ट्रॅटेजी यूज करण्यासाठी केला. मग त्याच्यामुळे त्याचे प्रोडक्ट जे होते त्यांचे ते अपग्रेड झाले आणि माझे प्रोडक्ट होते ते आणि अपग्रेडेड प्रोडक्टला मार्केटमध्ये डिमांड मिळाली. म्हणून त्याचं जे यावर्षी 20 लाखचं प्रॉफिट झालं होतं, तो त्याचा प्रॉफिट पुढे जाऊन 50 लाख झाला. ओके, सो त्याच्या प्रॉफिट मध्ये खूप मोठी वाढ झाली आणि माझं मात्र कमी झालं. माझा 20 लाख होता, माझा 10 लाख वर आलं. मग जरी मी पहिल्या वर्षी सगळा प्रॉफिट मी यूज केला, मग लॉस मध्ये जास्त प्रॉफिट मी यूज केला, पण याचा परिणाम काय झाला तर लॉस मध्ये मी गेलो. मग त्याच्यामुळे बिझनेस मध्ये इकॉनॉमिक्स थिअरीचा यूज असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचा यूज तुम्ही जर बिझनेस डिसिजन मेकिंग साठी केला तर तुम्हाला ऑर्गनायझेशनच्या बेस्ट रिसोर्सेसचा यूज कसा करायचा हे लक्षात येतं. सो ही होती बिझनेस इकॉनॉमिक्सची डेफिनेशन. यानंतरच्या आपल्या लेक्चरला आपण आपल्या बुक्स मधले बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजे काय आहेत आणि जो आपला फर्स्ट लेसन आहे स्कोप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स तो शिकणार आहोत. आता मला तुम्ही सांगा की याच्यामधून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स विषयी किंवा इकॉनॉमिक्स विषयी तुम्हाला याच्या आधी काय माहिती होतं. कारण याच्यानंतर एक केस स्टडी आहे ती मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, किंवा तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. कारण ती केस स्टडी मी प्रत्येक वेळेस इकॉनॉमिक्स विषयी ज्या ज्या वेळेस बोलतो त्या वेळेस मला ती केस स्टडी एक्सप्लेन करायला आवडते आणि मी ती नक्की तुमच्यासोबत करणार आहे, कारण ती खूप युजफुल आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की पॉलिटिक्सचा पार्ट सोडला तर इकॉनॉमिकली आपल्या इंडियन कंट्री जी आहे ती कशा पद्धतीने स्टेबल झाली. फक्त त्याच्यावरती मी एक सांगायचं झालं तर मी एवढंच सांगेन की मी ती केस स्टडी सांगण्याआधी 1991चा इकॉनॉमिक क्रायसिस जो होता त्याच्याबद्दल तुम्हाला नेटवरती काही मिळतं का बघा. सो जर तुम्ही ते वाचलं तर मी त्याच्याबद्दल मग नंतर तुम्हाला शेअर करेन त्या क्रायसिस मधून इंडिया कशी स्टेबल झाली आणि इंडियाला स्टेबल कोणी केलं, कोणते इकॉनॉमिस्ट होते ज्यांनी इंडियाला स्टेबल केलं. अदरवाईज जर नसतं स्टेबल केलं तर त्याचा परिणाम इंडियावरती काय झाला असता आणि कोणती थेरी त्यांनी यूज केली जेणेकरून आपली इंडिया स्टेबल झाली, इकॉनॉमिकली स्टेबल झालं. आलं लक्षात. सो आता आपण इथे थांबूया. हॅलो.
हॅलो, आजच्या लेक्चर विषयी काही डाऊट्स वगैरे असतील तर विचारा. नाही सर, काही नाही. काय नाही ना? नाही. ओके ओके. आता मी सांगितल्याप्रमाणे फक्त अरहम अरहम ठीक 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 आहे ठीक आहे ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला मी जसं तुम्हाला सांगितल्या पद्धतीने 1991चा जो इकॉनॉमिक क्रायसिस होता आणि त्याच्यामध्ये हा. इंडियाला कशा पद्धतीने आपण स्टेबल झालो किंवा जर स्टेबल नसतं झालो तर त्याचा काय इफेक्ट झाला असता इंडियन कंट्रीवरती, याचा थोडासा नेटवरून तुम्ही स्टडी करा. आपण नेक्स्ट लेक्चरला ही जी केस स्टडी ह्याच्यावरती थोडीशी चर्चा करू. ओके सर. ओके सर. ओके माकाशी गरज. ओके, आता थांबूयात. Yes. ओके ओके सर. ठीक आहे. थँक्यू. ओके.